आज राष्ट्रीय योगा दिवस 11वा योगा दिवस आहे ना, 11वा योगा दिवस आहे आणि या निमित्तानं आपण गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपण हा योगा दिवस उत्साहाने साजरा करत आहोत। या निमित्त आपल्या शाळेचे योगा मार्गदर्शक श्री आदरणीय रुचके सर हे आपल्याला योगा करण्याचं मार्गदर्शन करतील किंवा योगा कसा करायचा ते शिकवतील। तर मी सर्व विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण सरांच्या आदेशाप्रमाणे योगा करून राष्ट्रीय योगा दिवस आपण साजरा करूया। थँक्यू। ओके, धन्यवाद सर। आज या योगा दिनाविषयी मी थोडक्यात आपल्याला माहिती सांगणार आहे। तर हा आंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन। तर याला आंतरराष्ट्रीय योगा दिन का म्हणतात? तर आज हा योगा दिन 21 जून सर्वात मोठा आज उत्तरायणातील सर्वात मोठा दिवस आहे आणि हा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून का साजरा केला जातो? तर ज्यावेळेस मे 2014 मध्ये आपल्या भारतामध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि सप्टेंबर 2014 मध्ये युनायटेड नेशन राष्ट्रीय संयुक्त संघाची बैठक होती, आमसभा होती आणि त्या आमसभेमध्ये त्या युनायटेड नेशन मध्ये एकूण जगातले 193 देश सामील आहेत आणि त्याच्यामध्ये आपला भारत देश त्याचा सदस्य आहे। तर ज्यावेळेस या आमसभेच्या बैठकीमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान हे त्या आमसभेच्या बैठकीत गेले आणि त्यांनी भाषणात सांगितलं की 21व्या शतकामध्ये खूप धावपळीचं युग आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये लोक शरीराकडे लक्ष देत नाही, खूप त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागतात, काही आजार झाले तर मग ते दुरुस्त करण्यासाठी योगा घेणं गरजेचं आहे। आणि मग ही योगा जी आहे, योगाची पद्धत आहे, या योगाचा जन्म आपल्या भारतामध्ये झालेला आहे आणि म्हणून त्या 193 देशाच्या बैठकीमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी एक ठराव त्यांची म्हणणं मांडलं आणि त्यांनी सांगितलं की योग 21 जून हा आपल्या संबंध जगामध्ये योगा दिन म्हणून साजरा करायला पाहिजे। तर 193 देश त्यात सामील होते। त्या 193 देशामधले 175 देश, या 75 देशांनी याला संमती दिली आणि डिसेंबर 2014 मध्ये योगा मंजूर झाला, योगा दिन हा मंजूर झाला आणि नंतर त्यापुढे 21 जून 2015 मध्ये पहिला योग दिन साजरा करण्यात आला। पहिला योग दिन साजरा केला दिल्लीमध्ये, त्यावेळेस 35,985 लोक त्यामध्ये सामील झाले होते आणि आज आपण जो योगा दिन साजरा करत आहोत तो आहे 11वा योगा दिन। 11व्या योगा दिनाची थीम आहे एक पृथ्वी एक आरोग्य याच्यासाठी योग। गेल्या वर्षीची थीम होती महिला सक्षमीकरणासाठी योग। तर यासाठी आपण सर्वांनी हा आज 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात ठरलेल्या वेळेत साजरा करणार आहोत। सर्वांनी योगासाठी तयार राहायचं आहे। त्यानंतर योगा केल्यानंतर काय, कोणता योगा केल्यानंतर काय फायदा होतो हे मी तुम्हाला पूर्ण योगासनं सुरू असताना सांगणार आहे आणि नंतरही परत थोडक्यात आपण माहिती देणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण आता योगा म्हणण्याच्या अगोदर सर्वप्रथम एक या योगा दिनाची प्रार्थना आहे, ती प्रार्थना सर्वजण म्हणणार आहोत। सर्वांनी हात जोडायचे आहेत। मी प्रार्थना म्हणेल, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे। ओम संगच्छध्वं संवध्वं
म्हणा. समो मानसी जानतं देवा भाज्यं यथा पूर्वे संजनाना उपासते. ओके, धन्यवाद. त्यानंतर आपण आता एक ग्रीवाचलन करणार आहोत. हात खाली घ्या. ग्रीवाचलन, ग्रीवा म्हणजे मान. ही मान आपण कशा कशा पद्धतीने ती वळवणार आहोत, कारण त्याचा फायदा काय आहे. जे विद्यार्थी एकाग्र चित्ताने अभ्यास करतात किंवा जे कोणी व्यक्ती संगणकावर काम करतं त्यावेळी त्यांची मान काय होते, गळून येते आणि त्यांना इकडे इकडे बघायला परत त्रास होतो. त्यामुळे हे आसन जर तुम्ही दररोज सावधानमध्ये आणि इकडे लक्ष द्या. श्वास घेत मान काय करायची, वर करायची आणि आकाशाकडे बघायचे. मी 2 3 4 5 श्वास सोडत हळूहळू मान खाली घ्या. एकदम हळवा खाली घ्या मान. डोळे मिटले नाही तरी चालतील. त्यानंतर परत एकदा करा त्याच पद्धतीने. श्वास घ्या आणि वर आकाशाकडे पहा. हळूवार मानवर घ्या. 1 2 3 4 5 श्वास सोडा आणि हळूवार खाली या. बाकीचं त्यांना वाटायचं नाहीये. 1 2 3 4 5 श्वास सोडत हळूवार सरळ पहा. अशा प्रकारे तुम्ही सकाळी या क्रिया 3 वेळेस करायच्या आहेत. त्यानंतर आपण एक कथेकडे बघितलं आणि दुसऱ्यांदा आकाशाकडे. आता आपल्याला आपल्या मानेच्या आपण समोर बघतो की नाही त्याच्या उजव्या साईडला एकदा बघायचं आणि डाव्या साईडला. तर प्रथम तुम्ही ठरवून घ्या. अगोदर उजव्या साईडला बघायचं. तुमची उजवी साईड कोणती पहा. आमची उजवी साईड तुमच्या उजव्या साईडच्या विरुद्ध असेल. उजवा हात पुढे त्या साईडला तुम्ही हळूवार मान वळायची आहे. श्वास घ्या आणि हळूवार मान वळत उजव्या साईडला पहा. श्वास रोखा आणि 1 2 3 5 म्हणेपर्यंत सरळ उजव्या साईडलाच पाहत राहायचं. 1 2 3 4 5 श्वास सोडत हळूवार सरळ पहा. सरळ या पुढे. त्यानंतर डाव्या साईडला आता हळूवार मान वळवा. 1 2 3 4 5 श्वास सोडत सरळ जैसे थे त्या तिथीत या. हे झाले ग्रीवाचलन. ग्रीवाचलनामुळे आपल्या मानेचे जे विकार असतात, बऱ्याच जणांच्या मान दुखतात एक नाही सारखे एकाग्र काही काम करत असताना. तर तुम्ही दररोज हे सगळे आसन केलं तर तुम्हाला मानेचे आजार होणार नाही किंवा मानेचा त्रास होणार नाही. त्यानंतर आता कटीचलन. कटी म्हणजे कंबर. आपलं जे कंबर आहे ना हे कंबर वळवायचं. बऱ्याच जण आपल्याला कंबर दुखीचा त्रास होतोय है की नाही. आणि एकदा खूप एका जागेवर बसल्यानंतर मग हे कंबर कटीचलन कसं करायचंय ते इकडे बघायचं. प्रत्येक वेळेस काय करायचं, श्वास घ्यायचा आणि श्वास हळूवार सोडवायचा. ओके. कटीचलनाकडे लक्ष द्या. आता सरळ असं उभा राहा.
आणि आपण प्रत्येकाने उजव्या बाजूला असं माझ्याकडे पहा आणि श्वास घेत असं करायचं. 1 2 3 4 5 कैसे थे श्वास सोडत. म्हणजे आपल्याला पूर्ण एक कंबर वळलं पाहिजे. लक्षात आलं ना. आता विरुद्ध साईडला श्वास घेत या परत श्वास सोडत. त्यानंतर आता स्कंद चलन. स्कंद म्हणजे काय? खांदे. खांदे. तर ऐका, हे जे आसन आहे ते दररोज जर तुम्ही सकाळी केली तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. एक दिवस करून त्याचा काही फायदा होणार नाही. तर आता स्कंद चलन. स्कंद म्हणजे खांदे. ज्यावेळेस आपले खांदे सुद्धा बऱ्याच वेळेस दुखतात आहे की नाही, वेदना होतात कधी कधी. त्यामुळे मग आपल्याला स्कंद चलन व्यायाम करायचा आहे, आसन करायचं आहे. तर पहा, सर्वप्रथम इथे खांद्यावर दोन्ही हात ठेवा असे. आणि त्यानंतर इकडे पहा, समोरून असे मी अगोदर करतो, तुम्ही माझ्याकडे पहा. समोर घ्यायचे, परत वर घ्यायचे, परत असं चक्र करायचं. ओके. हा चला. 1 2 3 4 5. आता विरुद्ध साईडनी आपण पुढून घेतलं होतं ना, आता पाठीमागच्या बाजू. ओके. 1 2 3 4 5. त्यानंतर आता जाणू संचालन आसन. पहा, इकडे लक्ष द्या. मी अगोदर करतो, नंतर तुम्ही करायचे. अगोदर माझ्याकडे पहा आणि हळूवार कमरेत वाकायचे आणि आपण खुर्चीवर बसतो त्या पद्धतीने बसायचे. ओके. श्वास घेत आणि हळूवार श्वासाची प्रक्रिया हळूवार सुरू ठेवायची. चला. 1 पुढे झुकायचं नाहीये. 2 1 2 1. हे हसायचं नाही. आता पहा, आपल्याला ताडासन करायचंय. ताडा आसनामुळे आपलं ज्यावेळेस अंगदुखी असते ना, ती अंगदुखी होत नाहीये. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष आहे, ताडा आसनामुळे जर ताडा आसन केलं तर ज्या विद्यार्थ्यांची उंची वाढत नाहीये त्यांची उंची वाढते. पहा. ओके. तर पहा, ताडासन कसं करायचं ते. अशी आपले जे हात आहेत ना ते इंटरलॉक करायचे, असे बोटात बोटं घालायचे. ओके. आणि असं करायचं आणि फक्त पंजावर उभं राहायचंय. पंजावर पहा कसं त्या. इकडे लक्ष द्या. आणि वरती बघायचं आणि जेवढा ताण देता येईल तेवढा ताण देऊन पंजावर उभं राहायचं. वरती पहा आकाशाकडे. जैसे ते हळूवार खाली या. परत एकदा. 1 सावकाश करा.